रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातला वाद क्षमता शमत नाहीये। आता राणांविरोधात बच्चू कडू अधिक आक्रमक झालेले आहेत। गुवाहाटीत खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी सिद्ध करावा असं थेट आव्हान बच्चू कडूंनी दिलंय। रवी राणांविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा करणार असल्याचं सुद्धा बच्चू कडूंनी म्हटलंय। त्यामुळे या दोघांमधला वाद विकोपाला पोहोचलाय। अगदी आता तो न्यायालयात सुद्धा पोहोचणार आहे। खुद मुख्यमंत्री साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री यांच्यावर सुद्धा हा आरोप होत आहे। जरी मला आरोपी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे परिणाम आता यांच्या सगळ्यावर आहे। पैसे घेतले तर कोण दिले ते सांगितलं पाहिजे राणानं का यांनी पैसे दिले। एकनाथजी शिंदेने 20 कोटी रुपये दिले, देवेंद्रजीनं 30 कोटी रुपये दिले, सांगायला पाहिजे ना। आणि मग मी एकटा आरोपी नाही आहे याच्यामध्ये, बरोबर आहे ना। सरकारच ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी त्याग केला, बदनामी सहन केली, त्या 50 आमदाराला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे। येणार मी तेच, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून मी त्यांना विचारणार आहोत की तुम्ही किती पैसे दिले असेल ते सांगा, नाही दिले असेल तर ते सांगा। तुम्ही राणांना या संदर्भात काही कोर्टाची नोटीस पाठवणार आहात, काही मानहानीत दावा दाखल करणार? उद्या दाखल करणार आहोत। किती कोटीचा राहणार आहे? 50 कोटीचा। तुम्ही या संदर्भात काही मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या किंवा पाठिंबा बाहेर काढण्याच्या काही हे केलेलं आहे का? सरकारवर आमचा आरोप नाही आहे, रवी राणावर आहे, आणि त्याच्यानं सरकारवरून बाहेर निघण्याचा प्रश्नच येत नाही। आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांनी आपापसातले हेवेदावे सोडून सामोपचारानं मार्ग काढावा अशी विनंती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे। दुसरीकडे गिरीश महाजन यांनी सुद्धा कडू आणि राणा यांनी सामोपचारानं मार्ग काढावा असा सल्ला दिलाय। त्याच्यावर कोर्ट कचेऱ्यामध्ये कोणी गेला तर कोर्टामध्ये जे निर्णय होईल ते आम्ही निर्णय पाहू। ते रवी राणाचा काय किती सत्य आहे आणि बच्चू कडू साहेबाचं काय, दोघंही आपला न्याय मागू लागले। दोन्ही नेते, मला दोन्ही नेत्याला विनंती राहील की हे सर्व आज आपल्याकडे शेतकऱ्याचे नुकसान आहे, आज आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, ह्यासाठी आमदार महोदयांनी हे दोघांचे आपसामधले भांडणं हेवे दावे सोडून द्यावे। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयालाही माझी विनंती राहील की त्यांनी याच्यामधला मार्ग काढावा, दोघाला एकत्रित बसावं आणि हा विषय संपवा। 3 दिवस झाले मी रवी राणांशी बोलतोय। मी आत्ताही 5 मिनिटापूर्वी गाडीत उतरत असताना मी आपण ऐकलं, मी रवी राणांशीच बोलत होतो आणि बच्चू कडूंशी मी त्या ठिकाणी बोलतोय। बच्चू माझे चांगले मित्र आहेत, गेले 3 दिवस आम्ही सतत बोलतोय। पण आज पुन्हा बच्चूंनी प्रेस घेतली। खरं म्हणजे सकाळी माझं त्यांचं बोलणं झालं, काल रात्री उशिरा बोलणं झालं, पण पुन्हा त्यांनी प्रेस घेतली। मला वाटतं इतकी टोकाची भूमिका कोणी घेऊ नये। मी बच्चू भाऊंनाही म्हटलं होतं, राणांनाही म्हणालो की परवा सोमवारी आपण माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी आहेत त्यांच्यासमोर आपण बसू आणि हा विषय एकदा तडीस देऊ, एकदा हा विषय संपवू। मला वाटतं सोमवार मंगळवारी बैठक होईल आणि हा विषय संपेल। अब्दुल सत्तार आणि वादाची मालिका सुरूच आहे। अब्दुल सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आणि त्यामुळे आणखी एक वाद निर्माण झाला। सत्तारांच्या या वक्तव्यानं ठाकरेंचा पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यानंतर सत्तार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे आणि सत्तारांमध्ये शाब्दिक चकमक झाली। गुरुवारी अब्दुल सत्तारांनी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना एक प्रश्न विचारला आणि त्यामुळे ते पुन्हा वादात सापडले होते। सरकारी दौऱ्यात अब्दुल सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारू पिते क्या असा सवाल विचारला। आदित्य ठाकरे कोण, छोटा पप्पू असं वादग्रस्त विधान केले अब्दुल सत्तार यांनी। आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्तार यांच्यावर टीका केली होती। त्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारला असता सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला। छोटा पप्पू काही बोलू शकतो अशी टीका सत्तारांनी केली। मात्र त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एक वाद पेटण्याची शक्यता आहे। अरे बाबा, आदित्य ठाकरे कोण, छोटा पप्पू? अच्छा, छोटा पप्पू काही बोलू शकतो, त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं
का मी जे बोलू लागलो तुम्ही एक लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं का हे बांधापर्यंत जाऊन टाईमपास करू लागले. हे ज्यावेळेस गोधडीमध्ये होते त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करत होतो. 62 वर्ष वय झाला माझा. पण या गोधडीमधून बाहेर निघाले लोक बी ज्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले, आता कोणता विषय नाही, महाराष्ट्र चांगल्या पद्धतीचा काम करतोय, गतिमान सरकार काम करतोय, तर त्याच्या पोटामध्ये पोटसूर उठतंय. ठीक आहे ना, पण मी त्यांच्याबरोबर बसत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी जे विचारलं ते कदाचित मी करत नाही म्हणून त्यांना वाईट होत असेल. पण तुम्ही बघा, काल खाती वाटप वेगळा झालेलं आहे, रिशफल झालेलं आहे. काल उद्योगमंत्र्यांनी शेतीबद्दल ट्विट केलेलं आहे, कृषी मंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातलेला आहे. आणि कृषी मंत्री कोण आहेत हे जेव्हा मी शेतकऱ्यांना विचारलं तेव्हा बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की कृषी मंत्री कोण आहेत, कारण बांधावर कोणी आलं नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहिती नाही. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र चाललाय कुठे नेमका, हा विषय महत्त्वाचा आहे. असो,